नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पेशवा काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असेल? पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1708 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कान्हेरखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, वाई शहराचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? वाई घराण्याचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बालगंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरतमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ भारतामध्ये केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे? डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत अंमलात आणली? कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत अंमलात आणली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, पालघर जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 सातपाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅश डॅश यांनी रचले आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅश डॅश यांनी रचले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ
डॅश डॅश यांनी लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस इंटर्न कामगार संघटनेची स्थापना केली. डॅश डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस इंटर्न कामगार संघटनेची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण? स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंटबेटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाल गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाल गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश डॅश होते? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 संवाद कुमुदी कोणाशी संबंधित आहे? संवाद कुमुदी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गो ग आगरकर सामाजिक सुधारकांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असतं? गो ग आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असतं? तर ऑप्शन क्रमांक 2 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणत्या सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 चौदार तळे सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंगोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजांचे गुंगोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 देवप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे जन्मस्थळ आहे? निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे जन्मस्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्योतिनिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅश डॅश या क्रांतिकारकाने जॉन्सनचा वध केला. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये या क्रांतिकारकांनी जॉन्सनचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद कानेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत चळवळ करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश डॅश यांनी सुरू केली. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश डॅश यांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंदिर प्रवेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण आहे? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1914 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केली? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 3 बारडोली सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 रोलेट कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास एकदा बलिदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 शहरी नागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु गोविंद सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले. शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले. तर ऑप्शन क्रमांक 3 विजयदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 57 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे अधिवेशन येथे डॅश डॅश भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली? ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या खिताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या खिताबाचा त्याग केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. 67 सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल.